नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. अध्यात्म उपदेश भूषण महाजन चॅनलवरून मी विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतो, संवाद साधत असतो. आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण मंदिरात दर्शनासाठी का जावं, का जातात, त्याचा पहिला भाग आपण बघितला. आता आपण दुसऱ्या भागामध्ये त्याविषयी अजून माहिती घेऊ. तर पहिल्या भागामध्ये मंदिरात का जाता याचं विवेचन आपण ऐकलं असेल. तर मंदिरात का जावं, तर उपासनेचं कारकत्व असतं आणि अध्यात्म प्रबळ आपलं तिथे गेल्यानंतर होत असतं, म्हणून जावं. आणि दुसरा विषय असा बघितला की कुतूहल आणि पर्यटनाचा हेतू ठेवून मंदिरात जाऊ नये. त्याने दर्शन होत नाही असं नाही, होतं, पण त्यातली तुष्टता मिळत नाही, हा एक विषय झाला. आणि तिथे प्रत्यक्ष देव कसा असतो त्या विषयाचं मार्गदर्शन त्या पहिल्या भागात बघितलं. आता आपण त्याविषयी अजून माहिती घेऊ. तर मंदिरात दर्शनासाठी का जावं, का गेलं पाहिजे. तर तिथे गेल्यावर काय होतं मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्तशुद्धी. मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दिवसभर जो आपण प्रपंच, जे काही व्यवसाय करत असतो किंवा काही मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या जे काही श्रम झाले असतील, त्या योगे मनालाही श्रम होतात आणि मन विकाराने ग्रस्त होतं. आणि त्या मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर काय होतं, मन निर्मळ होतं आणि मन चित्तशुद्धीकडे जातं. मंदिरात गेल्याने काय होतं, तर चित्ताची शुद्धी होते आणि भगवंताप्रती आपला समर्पणाचा भाव निर्माण होतो. आणि रोज दर्शनाला गेल्याने काय होत जातं, तर भगवंताविषयीचा शरणागत भाव, समर्पण भाव आणि त्या योगाने भगवंताविषयीची कृतज्ञता तिथे व्यक्त होत असते. आणि त्याने हळूहळू चित्तशुद्धी आपली व्हायला लागते. म्हणून मंदिरात जावं. आणि अजून काय होतं, तर आयुष्य आहे, आयुष्यामध्ये अनेक चढ उतार असतात, अनेक आपत्ती येतात, विपत्ती, संकट, भय, रोग, मनस्तापादी सकळ आधी व्याधीने युक्त असं मनुष्याचं जीवन असतं. त्यामध्ये असे काही प्रसंग घडले असतील ज्या अनुरूप आपण मानसिक शारीरिक दृष्ट्या एक कमकुवतपणा आपल्याला जाणवतो. तो जाणवल्यानंतर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढता आणि धीर आणि धैर्य हे कुठे प्राप्त होणार, तर भगवंताच्या ठिकाणी म्हणजेच मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर धैर्य प्राप्त होतं, धीर येतो आणि सिद्धीही प्राप्त होते. त्या संकटाला कसं परास्त करायचं आणि भगवंताविषयी भाव दृढ कसा होत जातो, तो मंदिरात गेल्यानंतर होत असतो. भगवंत पाठीशी आहे ही भावना ही मंदिरात गेल्यानंतर प्राप्त होणार आहे. त्या संकटातून भगवंत बाहेर काढेल हा दृढ विश्वास मंदिरात गेल्यानंतर होत असतो. म्हणून मंदिरात दर्शनासाठी गेलंच पाहिजे. आणि काही जण याविषयी कुतर्क मांडत असतात की संभ्रम मनात निर्माण करून देतात की मंदिरात देव नाही किंवा मंदिरात दर्शनाला गेलंच पाहिजे का, भगवंत व्यवहार किंवा सृष्टीत चराचर व्यापून आहे, मग मंदिरात गेलंच पाहिजे का, असा विषयाचा कुतर्क करत असतात. आणि मन संभ्रमात पाडून काय करतात, त्यांचा जो हेतू असतो तो साध्य करत असतात. अशा परमार्थ जे दूषण देत असतात किंवा परमार्थ आपला दूषवत असतात, अशा जणांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि मंदिरात दर्शनासाठी गेलंच पाहिजे. कारण मंदिरात सगळीकडे आहे, मग मंदिरात नाही असं का, तर मंदिरातही आहे. कारण हे असं करून काय करतात, हा कुतर्क मनात घालून देतात आणि आपली काही शास्त्र आहे, परंपरा, रीती आहे, या गोष्टींना नासवायचं कार्य त्या माध्यमातून होत असतं. हा एक कुतर्क आहे. तो कुतर्क ते करतात आणि मन आपलं संभ्रमित करतात. मंदिरात गेलंच पाहिजे का, जाण्याची आवश्यकता काय, देव सगळीकडे आहे.
हा कुतर्क आणि परमार्थ दूषण देणाऱ्या लोकांपासून आपण सांभाळून राहिलं पाहिजे. आणि दुसरा एक विषय असतो, जे मंदिरात दर्शनासाठी जाता जे युवा आहेत, युवा अवस्थेत आहेत, त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं जातं, काय तुझं वय का परमार्थ करायचं किंवा देवदर्शन करायचं, हे उतार वयात करायच्या गोष्टी असतात, असं त्यांना हिणवलं जातं किंवा असं बोललं जातं. पण परमार्थ हे अध्यात्म हे यौवनात केलं तर यौवनात व्यक्ती सुदृढ होऊन आयुष्यात अजून काही मोठं काही कार्य करू शकते. अध्यात्म किंवा परमार्थ हा उतार वयाचा नाही. उतार वयात आपले निजकर्म करायला आपल्याला जमत नाही, तेव्हा परमार्थ भगवंताविषयीचं कार्य आपण कधी करणार? म्हणून परमार्थ किंवा अध्यात्म मंदिरात दर्शनाला जाणं हे काही उतार वयात करायच्या गोष्टी नाही, तर या सातत्याने आयुष्यभर करण्याच्या गोष्टी आहेत. हे एक लक्षात घ्या. आणि धर्म नियमांचं खंडन आपल्याला करायचं नाही, तर पालन करायचं आहे. त्या प्रकारे मंदिरात दर्शनासाठी का जावं आणि कोणी जाऊ नये असा कुतर्क मांडत असतील, त्यांच्याविषयी कुठलाही शत्रुभाव न ठेवता त्या व्यक्तींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. कारण का आपल्याला परमार्थ अध्यात्म करायचा आहे. म्हणून अशा प्रकारे मंदिरात दर्शनासाठी का जावं, हा दुसरा भाग आपण या विषयाचं चिंतन केलं. आणि का जाऊ नये असं जे म्हणत असतील त्याविषयी पण चिंतन केलं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याविषयी नक्की प्रतिसाद द्या. पुन्हा आपण नवीन विषयासह पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.